मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. इथे गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील आहे, स्ट्राईकला सचिन, नॉन स्ट्राईकला कुमार. मॅच या ठिकाणी ऑन होईल. काउंट आपण करूया. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. पहिला चेंडू ग्लास करायचा प्रयत्न होता. पहिला चेंडूवरती फलंदाज त्रिफलाची. पहिल्या चेंडूवरती झटका. पहिल्या चेंडूवरती अकाउंट ओपन. दुकान बसी नहीं, कर्फ्यू लग गया. ठोक दीजिए. पहिला चेंडू, पहिला झटका, पहिला आदरा, पहिला गडी गारत, पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज झाला मार्गस्थ. पहिला फलंदाज सचिन याची हस्ती आणि बस्ती केली. गोलंदाज स्वप्नील यांनी उद्ध्वस्त. झटका क्रमांक 1. आज अनेक संघ केले. अमोल भुईर खऱ्या अर्थाने या खेळाडू कौतुक करेल, कारण अनेक आजार एकाच वेळी झाले. टायफॉइड, मलेरिया या अनेक आजार एकत्र झाले. त्याच्यामधून तो सावरलाय आणि आज मैदानावरती आहे. त्याची तब्येत चांगली असावी हीच ईश्वराची प्रार्थना करूया, कारण खेळाडू क्रिकेट पासून दूर राहू शकत नाही, या खेळापासून दूर राहू शकत नाही. नवीन फलंदाज ज्यांनी अनेक वर्ष सलामीला कुमार पाटील बरोबर सलामी दिली तो म्हणजे भावेश. सलामीला मैदानात सज्ज झाला. पहिल्या चेंडूवरती झटका पाहिला गेला. इवन जोडी चषक तिसरी रात्र. पहिला चेंडू, पहिला झटका. इथे भावेशने त्याचा मास्टर स्ट्रोक या ठिकाणी लगावलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचेल. चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा त्या ठिकाणी पाहतो. चांगली सुरू. समोर होता चेंडू. पॉइंट आणि गल्लीमधून काढला गेला. कव्हर पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू फील्ड झाला. 2 धावा. फेवरेट शॉट आहे, पॅटर्न शॉट ज्याला म्हटलं जात आहे ते भावेशचं. नेहमी चौकाराने अकाउंट ओपन करत असतो. इथे चेंडू अडवला गेला. चांगला चेंडू, चांगला चेंडू या ठिकाणी पाहतो. अशफाक भाई या ठिकाणी उपस्थित झालेत. समोर होता चेंडू. हा चेंडू पाहिला असता तर समोर लॉंग ऑन लॉंग ऑफ मधून चेंडू निघायला पाहिजे होता. समोरून गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू उडाला पाहता समोर दिला होता. फक्त यॉक करून घेतलं. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. उर्फी चेंडूचा सामना करता आला नाहीये. तो डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो खेळला गेला. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पंचाच्या डाव्या साईडने स्वप्नील तयार होतोय आपल्या बातातील चौथा चेंडू घेऊन. इथे सुमार चेंडू समोर टाकला गेला. चेंडू बिरकावला. वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये अमोल भोई जरूर आहे. त्याच्याही डोक्यावरून चेंडू होतो सीमारेषा पार. 6 धावेसाठी आला हा भावेशचा पहिला षटकार. हा भावेश आपण पाहतोय अनेक वर्ष सलामीला आपण पाहतोय कुमार पाटील बरोबर असतो. आज वन डाऊनला आलाय. षटकाराला चौथ्या चेंडूवरती 5वा चेंडू. इथे पुन्हा एकदा टॉस केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोचलाय जरूर. इथे झेल ड्रॉप. बराच काल चेंडू होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावत आलता अमर. चेंडू बरोबर पोचला पण होता, पण सराव नाहीये, प्रॅक्टिस नाहीये. फ्लड लाईट मध्ये खेळायचे, त्याची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. लक्ष देणं गरजेचं आहे. अमोल तिथपर्यंत पोहोचू शकला असता. आज जर अमोल इंजर्ड थोडा नसता तर तिथपर्यंत पोहोचू शकला. एवढी रनिंग आपण अमोलकडून पाहिली गेलेली आहे. इथे 2 धावा आल्या. धावसंख्या 10 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. 2 पॉवर प्ले असणार. शेवटचा चेंडू असेल. चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय.
विकेट जरूर प्राप्त झाला. पहिला चेंडू होती, त्यानंतर षटकार दुहेरी पाहिल्या गेल्या. इथे ओरपी चेंडू, आता शतरक्षक चेंडू खाली येतोय. आकाश कोणत्या प्रकारची चुकी नाही, फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती सुरुवात केली विकेटने आणि अंतही षटकाचा केला तो विकेटने. 2 फलंदाज बाद झाले, धावसंख्या 10 झाले. सावध सुरुवात म्हटली होती, कारण इथे भावेश केलं होता. समोर ओरपी चेंडू दिला, समोर उडवला चेंडूला. चेंडू सर्कल पार करू शकला नाहीये. खाली आला आकाश भोईर आणि त्यांनी कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही. फलंदाज बाद झालाय. झटका क्रमांक दुसरा दिला गेलाय तो शिवसाई शेलू संघाला. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झाले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10. ठोक डीजे. तरी क्रॉसिंग लाईन जर ठेवली नाही, पण वेळेत आपण आतमध्ये पोहोचायचे. कालभैरव मालेगाव संघाचा बायकरमॅन, ज्याने कर्जत, खालापूर, सुधागड या प्रीमियर लीग मध्ये मानाची बाईक मिळवली, मालिकावीरचा किताब पटकवला आणि तो किताब घेऊन याच मैदानावरती आलो होतो आम्ही. त्या अर्धशतक झलकवलं होतं. इथे समोर चेंडू आहे, कुमार पाटील भिरकावतो चेंडू. तर 6 चेंडू नॉन स्ट्राईकला होता. इथे स्ट्राईक भेटली. पॉवर प्लेचं दुसरं षटक, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती धुमाकदान सुरुवात केली. घुमसान दाखवलं जसा आपण पाहतो शर्तीमध्ये नंदी धावत असतो आणि इथे पहिला चेंडू इथे कुमार पाटीलच्या बॅटमधून बाहेर धावला. 6 धावांसाठी षटकार. षटकाराला पहिल्या चेंडूवरती सुरुवात झाली. अमोलच्या या पॉवर प्लेचा षटक वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय आणि पहिल्या चेंडूवरती A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार पाहिला. धावसंख्या 16 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 गडी गमावलेत भावेश आणि सचिन. चांगला चेंडू जर समोर दिला बघा, कमबॅक केलं. खूप गरजेचं आहे. कुठल्या स्पॉटवरती टाकलेला चेंडू किंचीचा बाहेरचा वलन घेणारा चेंडू होता. पालबल बचवला. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. एसटीच्या पाठीमागे राजेश भोईर तैनात होते. तिसरा चेंडू, अमोल तयार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. इथे ओरपी चेंडू, अमोल भोईर समोर आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाही. तिसरा झटका, कभी चली तुम्हारी बल्लेबाजी, तो एक बार चली मेरी गेंदबाजी. बल्लेबाज बॅक टू पवन. झटका क्रमांक तिसरा. ठोक दिली. जांतराच्या पिंपळी संघाचा कॅप्टन आणि आज एक टीम जी जांतराच्या पिंपळी संघाच्या विरोधात खेळणार होती, काही कारणास्तव ती टीम आज गैरहजर राहिली. शॉट खाली द्यावायचा नाहीये आणि आपण पाहिलं गेलं अभिदिलेवन दामस संघ हा त्या संघाच्या विरोधात या ठिकाणी खेळणार आहे, कारण घरचा संघ त्या ठिकाणी खेळणार आहे. इतर संघ तयार होते पण काही कारणास्तव त्यांना आपण थांबवले आणि घरचा संघ या ठिकाणी त्या संघाच्या विरोधात या ठिकाणी खेळेल. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी या ठिकाणी यायचे. अमोलचा पुढचा चेंडू, रज्जतसाठी चेंडू असेल. याच रज्जतनी याच मैदानावरती नुकसान केलं गेलं आणि डेच्या टुर्नामेंटमध्ये मालिकेवरचा किताब पटकावणारा धनंजय नॉन स्ट्राईकला आहे. अष्टपैलू खेळाडू, दोन्ही रज्जत आणि धनंजय अष्टपैलू खेळाडू आहेत.
पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर डॉट विकेट डॉट चांगलं कमबॅक म्हणता जाईल अमोलचं. हा 5वा चेंडू कालवर टप्प्यात राहिला. या अगोदरचा चेंडू जर नितेश बघितलं ना, चेंडू पहिल्यांदा थोडी उचली घेतली होती ना, आत्ताचा चेंडू बघितला एकदा पहिल्यांदा खालवर गेला. सबमरीन डिलिव्हरी म्हटली जाईल. वाईट चेंडू आहे. आणि या दरम्यान आपण पाहतोय युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते ज्यांच्या नावाची जर्सी आज कालवर मालेगाव संघाने परिधान केली ते माननीय संदेशजी हजारे कोलारे यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. आणि सरळ रेषेत लाईन मारली गेली. इथे डॉट चेंडू आला. धावसंख्या स्कोर कार्ड 17. 3 गडी गमावलेत. आणि जरूर संदेशजी हजारे A1 जोडी मिजानजी नजे आणि इम्रानभाई शेख यांचे खास मित्र आहेत, जिवलग मित्र आहेत आणि त्यांची हजेरी या ठिकाणी लागणार आहे. आज माननीय डॉक्टर राकेशजी पाटील हॉस्पिटल सुविधा जे नेरल बस स्टॉपला आहेत ते पण या ठिकाणी आज उपस्थित राहणार आहेत या जोडीला शुभेच्छा देण्यासाठी. पॉवर प्लेचे 2 षटकं समाप्त झालेत. 17 धावा आणि 3 गडी गमावावे लागले. 1 विकेट अमोलने प्राप्त केला. तो मौलिक विकेट होता. मौल्यवान विकेटमध्ये जाईल. अनमोल हिरा त्या अमोलने मिळवलाय तो म्हणजे विकेट कुमार पाटीलचा. इथे रजत आणि त्याच्यासोबत पाहतो धनंजय. रजत आता नॉन स्ट्राईकला असेल. रजतने 3 चेंडू जरूर खेळले गेले, त्यावरती त्याच्या बॅटमधून धावा आले. 3 सलगचे डॉट केला. गोलंदाज तयार होतोय. तिसरं षटक आकाश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालंय, पण त्याच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर द विकेट असा मारा करणार. या ठिकाणी आपण पाहतोय माडा कॉलनीचे काही आपण पाहतोय काही अधिकारी आहेत त्या ठिकाणी उपस्थित. या आपण व्यासपीठावरती या. माडा कॉलनीवरून जे आलेले आहेत या आपण व्यासपीठावरती विराजमान. समोरच आपली माडा कॉलनी सोसायटी आहे, तिथून काही मान्यवर आलेत. या आपण व्यासपीठावरती या. इथे शॉर्ट पिच चेंडू होता, थोडासा शॉर्ट होता, अप्पर घेतला गेला. फाईन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो. चेंडूचा पाठलाग करत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फसला गेलाय आणि चेंडू त्यामधून निघून गेला. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार. तसा चेंडू गरगर फिरत होता, तसा क्षेत्ररक्षक गरगर फिरत होता आणि त्यालाही फसवला चेंडूने आणि चेंडू झाला फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. थँक्यू मास्टर. 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहिल्या गेल्या. पहिला चेंडू डॉट त्यानंतर चौकार पाहिला गेला. पुन्हा एकदा समोर दिला धनंजयने. जशी बिंगरी गरगर फिरते त्या ठिकाणी धनंजय फिरला आणि भिडकावला चेंडू. टी बॅकवर्ड स्क्वेअर त्यांच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ पार्क. बिग हिट हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. तसा आमचा ऋषी शिनाऱ्याचा टॅटू चमकतो ना, तसा हा फटका चमकला मैदानावरती. काय फटका होता, देखना फटका पाहिला गेला षटकाराला. इथे कमबॅक समोर डिलिव्हरी खालीवर राहिला. चेंडू बघा, या अगोदर दोन्ही चेंडू बसून बैठक त्या पद्धतीने होती. इथे त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता. 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती. 4 चेंडू झालेत. या 4 चेंडूमध्ये आकाशने 10 धावा खर्च केलेत. इथे दूरवर चेंडू वाईट चेंडू एक्स्ट्रा धाव मोफतची धाव या ठिकाणी पाहतोय. दूरवर चेंडू होता, पंचांनी हेरलं. 2 हात समांतर केले. एक्स्ट्रा धाव. धावसंख्या स्कोर कार्ड 28. लॉस फॉर 3 विकेट.
इथे पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू वन बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे चौकार आला. या ठिकाणी आले दामद नेरळ कर्जत तालुका शेलू परिसरामधून जे काही मान्यवर आलेत त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. पाणी घेऊन जा. 3 षटकानंतर आपण पाणी घेऊन जाऊ शकता. लाजवाब फटका आपण पाहतोय. धनुच्या बॅट मधून आला A1 क्वालिटीचा पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार. तो झाला 38 धावा आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती 3 विकेटचं पतन झालंय. धनंजयने या षटकामध्ये काय फटकेबाजी केली. 21 धावा खर्च केला आकाशने. चौकार षटकार आपण पाहिले गेले त्याच्या बॅट मधून आले. 20 धावा वैयक्तिक त्याने त्या षटकामध्ये फटकले. आता 6 चेंडू केला धनंजय आणि त्या 6 चेंडू मध्ये धनंजयने पहिला डॉट, त्यानंतर चौकार, परत षटकार, एक वाईट चेंडू आला, पुन्हा एकदा डॉट खेळला, पुन्हा एकदा चौकार लागला आणि पुन्हा एकदा षटकार या ठिकाणी पाहिलं गेलं. धावसंख्या 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 30 षटकांचा खेळ समाप्त झाला. माननीय प्रकाशजी भगत यांच्याकडून पण या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि धनंजयसाठी प्राईज झालंय. धनंजयने सलग 3 जर चौकार लगावले, या षटकार लगावले तर 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. आणि प्रकाशजी भगत जर आपण या ठिकाणी असाल, या शेलू वरून काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले असतील, मी सर्वांची नावं घेऊ शकत नाही. एकाचं नाव राहिला तर एकाला राग येतो. त्याच्यामुळे कृपया करून माझ्यासाठी सर्व माझे मान्यवर आहेत. विनंती असेल आयोजकांकडून आपण या व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. जेही संघ आज या ठिकाणी खेळतात, मालेगाव, शेलू, पिंपलोली, दामद, दापोते असेल, वावलोली असेल, पुन्हा एकदा शेलू आहे. तर माननीय शेलू गावचे युवा उद्योजक अभयजी खारीक यांच्याकडून षटकार आणि चौकार साठी 2000चं पारितोषिक असेल. या अभयजी खारीक सर आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर एवन जोडीच्या माध्यमातून आपला विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती यायचे. आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. अमोल पुन्हा एकदा तयार. किती दूरवर चेंडू, वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. वाईट चेंडू एक्स्ट्रा धाव आपण या ठिकाणी पाहतोय.
धावसंख्या आपण पाहतोय 40 या आकड्यावरती. अफलातून काय सुरुवात झाली होती. असं होतं पहिल्या चेंडू होती विकेट, शेवटची चेंडू विकेट. पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या. मौल्यवान विकेट प्राप्त केले होते, पण त्यानंतर कमबॅक करता आलं नाहीये ते मालेगाव संघाला. इथे थोडं शॉर्ट राहिला. शॉर्ट पिच चेंडूचा मारा आपण पाहतो, समोर उडवला. त्यांना माहितीच धनंजय खालवट टप्प्याचा चेंडू सुरक्षितरित्या मारतो. आपण इथे पाहिलं गेलं थोडंसं लाईन लेन चेंज केलं, थोडंसं शॉर्ट ठेवला चेंडू आणि ते हवेमध्ये उडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. वदन थोडस थांबलो होतो आपण. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 11.46 सरासरीने पाहिलं गेलं. 46 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 4 विकेट प्राप्त केलेत. शेवटचा अंतिम षटक गोलंदाजी मार्ग वरती सज्ज झाला आहे तन्मय. इथे समोर दिला अफलातून 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 मल्टी हिट. समोर सापडला चेंडूला ओरपिच होता, फेकलाय चेंडूला सीमारेषे पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. युवा उद्योजक माजी सरपंच साजिदभाई नझे यांचे सुपुत्र यांच्या माध्यमातून अजून 2 षटकार आले धनंजयच्या बॅटमधून. तर 1000चं पारितोषिक असेल. अभयजी खारीक सर यांच्याकडून 2000चं पारितोषिक आहे. प्रकाशजी भगत यांच्याकडून पण 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. निलेशजी शिनारे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे चंचे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून हार्दिक स्वागत. तयारीत होते, आज खेळण्याच्या मूड मध्ये होते.
योग जुळला नाही त्यांचा. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. कमबॅक केलं. पहिला चेंडू आपण पाहिला गेला, आउट ऑफ पास झाला, षटकार झाला. धनंजय अफलातून खेळतोय. धनंजयच्या बॅटमधून आतापर्यंत धावा जर विचार केला तर वैयक्तिक 32 या आकड्यावरती खेळतोय. तन्मयने याच मैदानावरती चांगलं षटक, मेडन षटक फेकलं होतं. चांगली गोलंदाजी केली होती. 7 धावा डिफेंड केल्या होत्या. आता समोर आहे मालिकावीरचा किताब, ज्यांनी डेला पटकवला. इथे 12 आजकाल चेंडू हवेमध्ये आहे. दूरवर चेंडू, शतरक्षक चेंडू खाली येतोय. कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद झाला. किशोर भोईर होता त्या ठिकाणी. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद. धनंजयच्या पारीचा एक. आणि जर विकेट हॅट्रिक झाली तर आमचे नंदुआदा भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून 500 रुपये संदेशदादा आजारे यांच्याकडून जे युवा उद्योजक आहेत त्यांच्या नावाचे टी शर्ट आज ते कालबरोबर मालिका संघाने परिधान केलेत. त्यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. 3 विकेट आपण पाहिले गेले जे पहिल्यांदा पडले होते तिथे असं वाटलं होतं कुठेतरी कमबॅक करणारा संघ होईल का. पण त्यानंतर पाहिलं गेलं जो धनंजय मैदानावरती गेला आणि त्याच्या बॅटमधून जी फटकेबाजी पाहिली गेली, अफलातून फटकेबाजी होती. 3 षटकार 4 चौकाराच्या साहाय्याने या ठिकाणी आणखीन एक शर्तीचे बेताज बादशाह नितीन भोईर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. या ठिकाणी वजीर बैलाचे मालक नितीनजी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. विकेट या ठिकाणी आपण पाहतो धावबादच्या स्वरूपात. साहिल बाद झालाय. आता स्ट्राईकला गेलाय तो फलंदाज अक्षय खारीक, द ग्रेट हिटर अक्षय खारीक. इथे आपण पाहतो डॉट चेंडू आला. अनिकेत नॉन स्ट्राईकला आहे. कमबॅक केलं. एक षटकार जरूर खाल्ला होता. त्यानंतर बॅक टू बॅक विकेट आले. एक धावबादचा विकेट. 5 चेंडू झालेत. धावसंख्या 52 या आकड्यावरती. यानंतर टॉस केला जाईल. कोणताही वेळ लावू नका. इथे दामत संघाचा कर्णधार उपस्थित आहे. जांताराच्या पिंपरी संघाचा कर्णधार आपण उपस्थित राहायचंय लगेच. शेवटचा चेंडू आपण पाहतो दणदण करत बोलतात ना गुड हिटर आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा सुंदर फटका डिविक्सच्या कव्हर रिझन मध्ये 4 धावा आल्यात. या 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 षटकामध्ये 56. आता 56-57 धावांचं लक्ष विजयासाठी ते कालभैरव मालेगाव संघाला 30 चेंडूमध्ये 56 धावा पटकवायचे. आले दोन्ही संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी यायचे टॉस साठी लगेच. जांताराजा पिंपलोली संघ विपक्ष अभित 11 दामत. वाईल्ड कार्ड एंट्री आहे अभित 11ची. आणि दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे टॉस साठी या ठिकाणी. तर दोस्ती ग्रुपचे सर्व्हे सेवा जावेद बायकोत यांना विनंती करतो या आपल्या शुभ असते नाणेफेकचा कौल या ठिकाणी करूया. टॉस या ठिकाणी केला जाईल आणि सेकंड इनिंगला सुरुवात होईल. ऐकूया आवाज आपण लगेच या मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया योगेशजी ढोले सर यांना. तर टॉस या ठिकाणी केला जातोय.
अजांता राजा पिंपलोली विपक्ष अभिदिली व दामत या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी यायचे. अनस इंजिनियर या टॉससाठी कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. टॉस केला जातो या ठिकाणी. तर अभिदिलेवन दामत आणि जांताराजा पिंपलोली या दोन संघादरम्यान टॉस केला जातोय. थोडस दूरवर राहा, कॅमेरा समोर आहे, दूरवर राहायचे. तर टॉस हा अभिदिलेवन दामत संघ टॉस जिंकलाय आणि दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचे. आमिरशी संपर्क साधा. आमिर कुठे आहेत बघा, या आमिर आहेत, यांच्याशी संपर्क साधायचे. तर दामो चषकाचे आयोजक जावेदभाई खोत यांच्या माध्यमातून 15 डिसेंबर 2020 ते 20 डिसेंबर 15 डिसेंबर 2025 ते 20 डिसेंबर 2025 या दरम्यान दामो चषक रजनी स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. ज्या संघांना प्रवेश करायचे. तर फिल्डिंग आहे ना, दामो संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजी एक मिनिट दादा एक मिनिट, त्यांनी सांगितलं. एक मिनिट थांबा, सांगतो तुम्हाला, मी कॉल करून सांगतो तुम्हाला. चला. तर अभिदिलेवन दामतचा कॅप्टन आपण आमिरशी संपर्क साधायचे. हॅलो चेक. सन्माननीय सुरेशजी जाधव साहेब अगदी आपण पाहताय जे शेळूवरून आलेत खास मॅच पाहण्यासाठी. त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. त्याचनंतर दीपकजी पेरणे साहेब देखील आहेत, त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या, आपलं देखील सहर्ष स्वागत. ए बंदोडी चषक 2025 मध्ये मिजानबाई इम्रानबाई यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा एवन जोडी आपण पाहताय. अगदी स्क्रीनवरती देखील तुम्ही पाहू शकता. आणि भरतभाई मेहरा यांच्या खऱ्या अर्थानं नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला, टॉस जिंकलाय तो मात्र अभिदिलेवन दामट टीमनं. त्यांनी फिल्डिंग घेतली आहे आणि जांताराजा पिंपलोली टीमला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायची आहे. मग जशी मॅच संपेल तसं जांताराजा पिंपलोली टीम आपला 11चा स्क्वॉड खेळाडू कक्षामध्ये आणि एक फिल्डर म्हणजे 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये, आणि तेच सेम अभिदिलेवन दामट टीमसाठी देखील असेल. 11 आतमध्ये, एक 12वा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. सर्वांचं सहर्ष स्वागत करूया एवन जोडी चषक 2025 इम्रानबाई आणि मिजानबाई यांच्या रजनी स्पर्धेमध्ये. कर्जतमधली पहिली रजनी स्पर्धा हे प्रत्येकाच्या आता अगदी ओटावरती नक्की आपल्याला ऐकायला मिळेल. प्रत्येकाच्या अगदी ओटून हे नक्की ऐकायला आपल्याला मिळेल की पहिली कर्जतमधली रजनी स्पर्धा कोणी भरवली, तर आमचे मिजानबाई आणि इम्रानबाई यांनी. एवन जोडी चषक 2025. पुनश्च एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं आपण एवन जोडी चषकामध्ये सहर्ष स्वागत करू आणि लगेच आपल्या सर्वांना घेऊन मैदानावरती जातो, जिथे मात्र चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे तुम्ही पाहताय आई भवानी शिवसाई टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये कालभैरव मालेगाव या दोन टीम मध्ये हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सॅकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज अमोल भोईर आणि नॉन स्ट्राईक एंड वरती किशोर भोईर. मुसाबाई देखील या ठिकाणी आले, त्यांना देखील विनंती आपण देखील या, आपलं देखील सहर्ष स्वागत. प्रत्येक मान्यवराचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जातंय. त्या प्रत्येक मान्यवराला विनंती करतो
की आपण यायचंय. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंच फिरोज सर आम्हाला सांगतात इट्स अ वाईट बॉल. जास्तचा बाहेर निघालाय, जास्तचा टर्न मिळाला या बॉलवरती, तो आलाय वाईट. इथून वाईडनं अकाउंट ओपन झालंय कालभैरव मालेगाव टीमचं. एक या धावसंख्येनं टार्गेट त्यांच्या समोर आहे. 30 बॉलमध्ये 57 धावसंख्येचं. पहिली अवांतरची धाव आली आहे. धाव फलकावरती गोलंदाज धनंजय. यावेळी अगदी आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा दूर ठेवला शरीरापासून. अमोल भोईर अगदी जर पाहायला गेलं ना तर दूरवरून फक्त बॉलला कट करण्याचा प्रयत्न करत होता. बॉल पर्यंत पोहोचण्याचा अगदी अजिबात प्रयत्नच झाला नाहीये. फुटवर्कच नव्हतं या बॉलवरती. मोबाईलला नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे फार महत्वाचं आहे. अमोल भोईरला हे चांगल्यापैकी माहिती आहे, परंतु यावेळी जागेवरनं खेळला. यावेळी शॉर्ट बॉल शॉर्ट ऑन पुल करायचा होता, फटका फसलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आलाय आणि हा सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये सांगून जातोय अमोल भोईरची विकेट या मॅच मध्ये किती महत्वाची होती. पहिला धक्का मिळतोय कालभैरव मालेगाव टीमला. फलंदाज इथून बाद होईल. अमोल भोईर हास टू द डिपार्ट. डीजे आता विकेट आल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील आपण त्याला पाहू शकता. तिसऱ्या पोझिशन मध्ये थर्ड डाऊन मध्ये बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. समोर धनंजय. यावेळी समोर फोर्स केला फटका. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. चांगली फरानबाई नजे दोस्ती ग्रुपचे उपाध्यक्ष आहेत ते. संपूर्ण जबाबदारी ज्यावेळी एवन जोडी चषक या मैदानावरती होईल ती जबाबदारी त्यांच्यावरती असेल. दामट ट्रॉफी होईल ती जबाबदारी त्यांच्याकडे असेल. पुनश्च एकदा धनंजय निघालाय गोलंदाजी मार्कवरती. यावेळी पुढ्यामध्ये टाकला होता, ऑन साईडला टर्न केलाय. अगदी गॅप शोधली आहे, फिल्डर दूर आहेत. बॉल चाललाय सरळ डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. इनफिल्डला भेदत चौकार. सर 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता मात्र फलंदाज किशोर भोईर यांच्या बॅटमधून आज चौकार पाहायला मिळतोय. म्हणजे एकंदरीत धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते ती 6 वरती 1. अमोल भोईर बाद झालाय. धनंजयचं पहिलं षटक फार अप्रतिम राहिलं आतापर्यंत धनंजयचं हे षटक. यावेळी पुन्हा एकदा ब्लाइंग स्ट्रोक केलाय. बॅट अगदी वेगानं फिरली, परंतु बॉल जर पाहायला गेलं तर पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बाहेरच्या बाजूने निघाला. लेग कटरचा वापर सातत्यानं करतो धनंजय. आपण त्याला याच मैदानावरती गोलंदाजी करत असताना पाहिला. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतो, अगदी समोर बॉल ठेवतो, बॉलला जास्ती उचली देत नाही, तिथून मात्र बॉलला कट करत असतो. आणि फलंदाजांना खऱ्या अर्थानं ते बॉल खेळण्यासाठी थोडंसं कुठेतरी दडपण देखील येत असतं. अशी गोलंदाजी करत असताना इथे फुलटॉस बॉल आलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले डीप पर्यंत. तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट होतील. फुलटॉस बॉलवरती इथून 2 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करणाऱ्या टीमचा इथे रिव्ह्यू असेल. दोन्ही टीमसाठी एक रिव्ह्यू आहे. जर तुमचा सक्सेसफुल झाला तर नेक्स्ट रिव्ह्यू तुमचा कंटिन्यू असेल. जर अनसक्सेसफुल झाला तर रिव्ह्यू तुमचे तिथेच संपतील. मग ज्यावेळी अंपायर्सला कधी वाटलं तिथे शंका आली तर त्या शंकेचं निवारण त्या ठिकाणी केलं जाईल. इथे चेक केलं जात आहे वेबसाईट आहे की नाही. मालेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय शेलू
या दोन टीम दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. डिसिजन क्रुशल आहे. दोन्ही अँगलनं चेक केलं जात आहे. MTC लाईव्हची संपूर्ण टीम सज्ज झाली आहे टेक्निकल रूम मधून. खुरम सर या आपण. संदीप सर, सर तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे वेस्ट साईड साठी. चेक करायचं या लगेच. डिसिजन क्रुशल आहे आणि तो चुकीचा कोणत्याही फेवर मध्ये जायला नको. त्यासाठी मात्र त्याची शहानिशा करणं फार गरजेचं आहे. रजनी स्पर्धा आहे, पहिली रजनी स्पर्धा आहे आणि पहिली रजनी स्पर्धा खेळत असताना प्रत्येकाला या रजनी स्पर्धेमध्ये विजय हवा आहे. त्यासाठी तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. निर्णय अगदी क्रुशल ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. MTC लाईव्हच्या टेक्निकल रूम मधून आपण पाहताय. फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर. फुलटॉस बॉल आहे. अगदी बॉल खाली डीप करत होता. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर युवा उद्योजक ओके सन्माननीय युवा उद्योजक अभयजी खारीक साहेब यांच्याकडून विकेट रॅटिकसाठी 500 रुपयाचं कॅश. 2000 सॉरी मी 1500 कमी केले होते. 2000चं कॅश प्राइज आहे. माफी असावी. युवा उद्योजक उदयजी खारीक साहेब यांच्याकडून ते 2000 रुपयाचं कॅश प्राइज. अर्जुनजी मोंगे टॉस झालाय सर. फक्त मॅच संपल्यानंतर लगेच दामट टीम मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन तुम्हाला फिल्डिंग करताना पाहायला मिळेल. बॅटिंग करण्यासाठी जाणता राजा पिंपलोली तुम्हाला त्या ठिकाणी स्क्वॉड मध्ये रेडी दिसेल. वजीर बैलाचे मालक नितीनजी भोईर साहेब. आज जर का कालभैरव मालेगाव टीम जर का क्वालिफाय झाली तर मात्र सरप्राईज आहे त्यांच्यासाठी. ऑन साईडला गुडघे टेकून फटका सजवला परंतु व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न धनंजयचा. बॅकअपला त्या ठिकाणी फिल्डर आहेत. धनंजयनं ते पाहितलंय की बॅकअपला पाठीमागे फिल्डर आहेत. अशा वेळी मात्र मी जर का हिट केली जरी ती मिस हिट झाली तरी देखील पाठीमागे बॉल पकडतील आणि त्याच नंतर मात्र त्याने तो डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. परंतु ही विकेट देखील फार महत्वाची होती हे देखील त्याला माहिती आहे. स्वप्नीलची विकेट आली असती तर मात्र थोडंसं प्रश्नचिन्ह जरूर कालभैरव मालेगाव टीमसाठी उभे राहिले असते. त्यासाठी त्यांनी मारलेली ती हिट होती. धावसंख्या जाऊन पोहोचले 9. याबली आखू टप्प्याचा बॉल इनफिल्डच्या वडून केलाय. बॉल चाललाय डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. येतील का हे देखील पाहावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 वरती. 57चा पाठलाग करते कालभैरव मालेगाव टीम. समोर शेलू टीम. फुलालेंचा बॉल अगदी परफेक्ट ब्लॉक मध्ये टाकला होता. त्याला खोदून काढला.
परंतु मिळेल फक्त सिंगलच. काय गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळतीये शिवसाई शेलू टीम कडनं. आपण पाहताय जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रशांत मसने गोलंदाजी मार्कवरती आहे, चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी पुनश्च एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी जर पाहायला गेलं तर बॉल पर्यंत पोहोचलाच नाही. स्वप्नील खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला. इथून गोलंदाज फार हुशार आहेत शिवसाई शेलू टीमचे. आपण पाहताय ना की बॉल अगदी समोर देतच नाहीये, बॉल अगदी बरोबर बाहेर ठेवतात, तिथून मात्र बॉलला टर्न देखील देतात. बॉलची हाईट देखील कमी आहे. चांगली गोलंदाजी आहे. इथे देखील एज लागली आहे आणि फलंदाज मात्र इथून स्वप्नील भोईरला देखील परतावा लागताय. दुसरा हादरा मिळतोय. 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कालभैरव मालेगाव टीमला फलंदाज बाद होईल स्वप्नील. डीजे पुन्हा एकदा फुललेंचा बॉल, अगदी आपण पाहताय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग राजेंद्र भोईर चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि पहिलाच बॉल मात्र इथून त्यांच्या विरोधामध्ये अगदी जर पाहायला गेलं तर ब्लॉक हॉल मध्ये होता, तो देखील निर्धाव आलाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आली 15. विकेट्स आल्यात त्या 2. 18 बॉल आणि 42 धावसंख्येची अजूनही गरज आहे. अजूनही 18 बॉल 42 धावसंख्येची गरज. आणि समोर जर पाहायला गेलं तर इतका चांगला गोलंदाजीतला अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय शिवसाई शेलू टीम कडनं. अगदी एनआरजी तौसीफ भाई नजे इनका स्वागत. बोलो. ब्लॅक स्क्रीन वरती जे छोटी मुलं बसली त्यांना विनंती, आपण खाली या. इथे समोरच्या दिशेने फोर्स केला, फटका प्रतिमे, बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमा पार. क्वालिटी दाखवली आहे राजन भोईर यांनी, किशोर भोईर यांनी ठोकलाय षटकार.
ठिकाणी मुदस्सीरजी नजे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत केलंय मान्यवरांचं. किशोर भोईर यांनी अगदी समोर बॉल होता, ओव्हरपिच बॉल होता, त्याला बरोबर लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळलं आणि 6 धावा इथे मात्र मिळवल्या. या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 20 वरती. 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 20 झाला धावा. धावफलक्यावरती आपण पाहताय. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. ओके, राजेश भोईर कॅल्क्युलेटर येते इथे देखील. फुल लेनचा बॉल बॅक टू द बॉलर. व्हॉट अ कॅच ऑफ द नाईट. अगदी समोर फोर्स केलेला बॉल बरोबर परफेक्ट हातामध्ये मात्र गॅदर केलाय आणि इथून आणखीन एक विकेट पाहायला मिळतीये. किशोर भोईर आउट. डीजे बराचसा अनुभव आहे त्यांच्याकडे क्रिकेटचा. प्रचंड क्रिकेट खेळत आलेत. सिच्युएशन कशी असेल त्या पद्धतीनं कशी हँडल करायची हे सर्व काही माहिती आहे. परंतु किशोर भोईर यांचा जो झेल पकडलाय धनंजयनं, क्लास. इथे देखील शॉर्ट बॉल होता. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न व्यवस्थित फिरलेच नाही, ऍक्शन बनवलीच नाही आणि तिथून मात्र आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ट्रान्स फार महत्वाचा आहे. बॉलवरती तुम्हाला पोहोचायचं आहे त्याच वेळी तुमचा ट्रान्स देखील फार महत्वाचा असतो. तुम्हाला फिरणं देखील गरजेचं आहे. अगदी त्या बॉलवरती प्रॉपर नजर असणं फार गरजेचं आहे. इथे लोअर फुलटॉस बॉल, फटका फसलाय, मिस टायमिंग आहे. फिल्डर आलेत, बॉल खाली सुटले. कॅचेस विन द मॅचेस आणि इथे मात्र झेल ड्रॉप झाला. जीवदान मिळालंय राजन भोईर यांना. फुलटॉस बॉल होता. अगदी त्यांना वाटलं सहजरित्या लॉंग ऑफ क्लिअर होईल, परंतु जसा बॅटच्या अगदी थोडासा वरती लागला होता आणि तिथून मात्र बॉल उंच हवेमध्ये गेला होता. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक आले होते परंतु झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाला. त्यानंतर आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आता राजेंद्र भोईर आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक मिळाले त्यांना. पहिला शॉर्ट बॉल हुक केलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, पकडली कॅच. मॅचची गोल्डन विकेट. राजेंद्र भोईर हास टू द डिपार्ट. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. या खेळाडूला शेवटपर्यंत मैदानावरती राहणं गरजेचं होतं. अमोल लवकर बाद झाला होता. त्यानंतर खऱ्या अर्थानं स्वप्नील देखील बाद झाला होता आणि किशोर भोईर देखील बाद झाले होते. अशी परिस्थिती असताना इथून मात्र विकेट टाकणं या आपल्या टीमसाठी कितपत योग्य असेल हा प्रश्न मात्र आता टीमलाच पडला असेल. राजेंद्र भोईर देखील बाद झालेत. थोडासा दबाव झाला होता. डॉट बॉल आले होते. धावा बनवायच्याच आहेत. मोठा स्ट्रोक तर येणं गरजेचंच होतं. शॉर्ट बॉल त्यांच्या समोर होता परंतु तो शॉर्ट बॉल त्यांना पिक करता आलाच नाहीये कारण की त्याच्यामध्ये गती कमी होती. अजूनही 13 बॉल आणि 36 धावसंख्येची गरज आणि गोलंदाजीसाठी फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नवीन फलंदाज आकाश. गोलंदाज धनंजय. आज धनंजयनं करामतच केली आहे. जबरदस्त गोलंदाजी. अगदी विपक्ष टीमला पूर्णपणे त्याने डॉमिनेटच केली आहे. इतकी चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळतीये.
इथे देखील चांगला बॉल अगदी आपण पाहताय पडल्यानंतर उचली घेत अगदी विकेट किपरकडे बॉल गेलाय, तिथून देखील डॉट बॉलच पाहायला मिळतोय. इथे अगदी चपराक लावण्याचा प्रयत्न करत होता फलंदाज आकाश, परंतु बाटन बॉलचा संपर्क झालाच नाही. तिथून देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहायला मिळते 21. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 36. 12 बॉल 36 धावसंख्येची गरज आहे. अजूनही इथून अजून पाहायला गेलं तर एक चांगली मॅच, एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आजच्या या रात्रीतील पहिलीच मॅच आपण पाहताय. कालभैरव मालेगाव त्यांच्या विरुद्धमध्ये शिवसाई शेलू या दोन टीम दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा असं वाटलं होतं कुठेतरी ज्यावेळी अमोल भोईर गोलंदाजी करत होता. शेलू संघ 30 प्लस धावा तरी बनवेल की काय नाही, परंतु त्यानंतर जी सुरुवात केली शेलू टीमनं अगदी तब्बल 56 पर्यंत जाऊन थांबला आणि 57 धावसंख्येचं कालभैरव मालेगाव टीम समोर टार्गेट ठेवलं आणि ते टार्गेटला आता बचाव करत असताना इम्रानबाई एबन जोडी इम्रानबाई यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आपण आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करू आणि त्यांच्या समयमध्ये फैसलबाई यांचं देखील सहर्ष स्वागत. इम्रानबाई मिजानबाई या एबन जोडीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एबन जोडी चषक 2025 पर्व पहिलं या स्पर्धेतील पहिली नाईट रजनी स्पर्धा या कर्जतमध्ये आपण पाहताय. कर्जत नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली या एबन जोडीच्या माध्यमातून. आज या स्पर्धेची तिसरी रात्र आपण पाहताय आणि या तिसऱ्या रात्रीमध्ये एवढी चालोट गर्दी, तेवढाच प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय, तेवढेच मान्यवर या स्पर्धेच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज नेहाल गोलंदाजीसाठी. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंच फिरोज सर सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या धाबेनं धाव फलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 22 धावा धाव फलकावरती. म्हणजे अजूनही इथून जर पाहायला गेलं तर 35 धाव संख्येची गरज आहे. 12 बॉल 35 हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. शादाबबाई यांचं आगमन झालंय व्यासपीठावरती, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांची टीम क्वालिफाय झाली आहे टॉप 5 मध्ये. इथून देखील आपण पाहताय चुकीच झाली आहे. बॉल अगदी बाहेरून गेलाय. पंच सांगतायत इट्स अ वाईट. त्याच्यावरती आलेली ही बाईकची एक सिंगल, म्हणजे 2 धावा आणखीन धाव फलकामध्ये ऍड होतील. धाव फलक जाऊन पोहोचेल ते 24, म्हणजे आता 33 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 33 धावसंख्येची गरज. अशाच पद्धतीने गोलंदाजी जर का चालू राहिली तर मात्र कालभैरव मालेगाव संघ अगदी या मॅच मध्ये आपल्याला जवळ येताना पाहायला मिळेल. आता जरी मॅच त्यांच्यापासून दूर असेल, परंतु ही मॅचचा रिझल्ट बदलायला टाइम लागणार नाही, कारण की हा क्रिकेटचा खेळ आहे. अगदी क्षणात रंग बदलणारा हा खेळ. इथे देखील आपण पाहताय आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळी शॉर्ट बॉल होता, बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुट पंच करायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. चपराक लगवायची होती या ठिकाणी फलंदाज आकाशला, परंतु बॅटच्या अगदी समोर बॉल आलाच नाही. तिथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळला. फिल्डर आहेत, परंतु फरक पडणार नाही, कारण की ताकद इतकी होती या फटक्यामध्ये. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑफला आला. हा चौकार. जरा बॉल पोचवा मैदानात, बॉल पोचवा.
बॉल पोचवा मैदानात. खुरमबाई चेंडू पोचवा. बघा चेंडू येईपर्यंत आपण जरूर प्रेक्षकांपर्यंत पोचवूया. जावेदभाई खोत पुरस्कृत दामद चषक 2025 6 रात्रीची रजनी स्पर्धा 6 रात्र ती स्पर्धा या ठिकाणी असेल. 1,00,000 रुपये प्रथम क्रमांक. द्वितीय आपण पाहतोय 50, 35, 25, 25, 25,000 असे पारितोषिक असतील. प्रवेश फी 13,000 रुपये. अफलातून स्पर्धा असेल. आतापर्यंत 17 ते 18 नावं झालेली आहेत जी ॲडव्हान्स बरोबर आहेत. ज्यांना या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचे त्यांनी आपला फक्त नाव नाहीये तर त्यांनी ॲडव्हान्स पाठवायचे. आपला संपर्क साधायचे. राजेश भोईर, योगेश ढोले जे कर्जत विभाग सांभाळतात, शेलू दामद विभाग खुरम नजे आणि नितीश तरे यांच्याशी आपण संपर्क साधायचे. आणि उर्वरित यांचे कॉन्टॅक्ट नाही लागले तर मी आहेच. MTC लाईव्हशी पण कॉन्टॅक्ट साधलं तर MTC लाईव्हच्या माध्यमातून पण या स्पर्धेसाठी तुम्हाला प्रवेश घेतला जाईल. ते MTC लाईव्हच्या माध्यमातून जे MTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आहेत जे संघ आहेत ते पण या स्पर्धेमध्ये प्रवेश घेऊ शकतात. फुलटॉस बॉल बॅटची एज घेत पाठीमागे चाललाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी फ्लाइंग स्लीपला पकडलाय. बॉल तिथून मिळेल एकच जाव. फुलटॉस बॉल वरती खऱ्या अर्थानं मोठा प्रहार येणं हे गरजेचं होतं आता कालभैरव मालेगाव टीमसाठी. परंतु अगदी जर पाहायला गेलं तर बॅट स्विंग अगदी जोरात होता आणि बॉलचा स्पीड थोडासा कमी त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एज लागल्यानंतर एक धाव इथून कंप्लीट झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 29. 9 बॉल 28 धावसंख्येची अजूनही गरज आहे. शेवटचे निर्णायक 9 बॉल 28 धावसंख्येची गरज. यावेळी शॉर्टम पूल केलाय. व्यवस्थित बॅटवरती आला नाही. डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी फंबल होत आहेत. एक कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरीसाठी अगदी आपण पाहते राजन निघालेत आणि इथून जर पाहायला गेलं तर फलंदाज या ठिकाणी राजन भोईर मात्र बाद होत आहेत. त्यांचाच कॉल होता धाव घेण्याचा. परंतु अगदी जर पाहायला गेलं तर पहिले वेगानं सुटले, त्यानंतर थांबले, पुन्हा सुटले, पुन्हा थांबले. जरूर या स्पर्धेमध्ये ज्या संघांना प्रवेश मिळाला नाहीये असे 12 ते 13 संघ आहेत जे खालापूर विभागामध्ये बदलापूर विभागामधून पण आहेत. आमच्या कर्जत तालुका नेरळ परिसरामधून ज्या संघांना प्रवेश भेटला नाही तर त्या संघांना त्या स्पर्धेमध्ये प्रथमतः प्रवेश दिला जाईल. ज्यांना या येवन जोडी चषकामध्ये ज्यांना सहभाग मिळाला नाही आहेत, वाकस आमचा नेरळपाडा, पायरमाल सारखा संघ, दैवेली आहे, वंजारपाडचा एक संघ आहे, तलवाडी आमच्या आप्पाचा संघ आहे, अनेक संघ आहेत ज्यांना प्रवेश मिळाला नाही त्यांना तिथं प्रथमतः प्रवेश दिला जाईल. त्यांनाही या स्पर्धेमध्ये सहभाग घेता येईल. बाजी लाडाल यांनी त्या दामद चषकासाठी 40 टी-शर्ट आमच्या कमिटीला दिलेले आहेत. त्यांचंही मनापासून आभारी आहोत. बाजी लाडाव ज्यांनी येणाऱ्या बाजी आढाल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 40 टी-शर्ट असतील कमिटीसाठी. त्यांचंही मनापासून धन्यवाद. वाईट प्लस 1 म्हणजे 2 धाबा धावफलकावरती येतील आणि धावफलक आता जाऊन पोहोचेल या 2च्या साह्यानं आपण पाहताय. ते 32 वरती 32 धाबा धावफलकावरती आल्यात. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते म्हणजे 8 बॉल आणि 25 धावसंख्येची गरज. अजूनही मॅच संपलेली नाहीये. अजूनही मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी. हा देखील फटका चांगला आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला बीट केला. डीप मध्ये बॉल चालला वेगानं. बॉल तिथं मात्र स्टॉप करण्यात आलाय. तोपर्यंत 2 कंप्लीट झाल्या. तिसरीसाठी आकाश वेगानं परतला आणि तिसरी धाव देखील इथून सहजरित्या कंप्लीट झाल्यात. 3 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन विकेट. जिथे मात्र जर पाहायला गेलं तर आकाशने स्ट्रोक तर चांगलाच केला होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला बीट केलं होतं परंतु आउटफील्ड मध्ये बॉल थोडासा अगदी स्लो झाला आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने त्या बॉलला स्टॉप केलं. 3 धावा इथून कंप्लीट झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 35 वरती. आता येणारे 7 बॉल आणि धावा बनवायचे आहेत 25. हो 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 परफेक्ट यॉर्कर. दांडी गुल. फलंदाज बाद.
माननीय संदेशजी आजारे साहेब, युवा कार्यकर्ते, त्याचबरोबर एक अफलातून व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, आज त्यांची जर्सी घालून काल मालेगाव संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळत असताना त्यांच्यासोबत आकाश जाधव, आकाश शिंगे, आमचे लहाने साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती हरेश मोरे क्वालिटी होम्स आणि प्रथमेश दामोदरचे पुरस्कर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आणि आमचे बॅनर जे जे आम्हाला प्रकाशित करतात आमचे रविदादा पेरणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. संदेशजी आजारे, आकाश जाधव, हरीश मोरे, आकाश शिंगे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे लहाने दादा यांना विनंती करतो. त्याचबरोबर आमचे बेकरेचे आमचे दादा करायले दादा त्यांनाही विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. चला, मॅच जास्त वेळ लावू नका. यानंतर बिग फाईट असेल. एकीकडे होम ग्राउंड वरती अभित इलेव्हन दामत, दुसरीकडे जांतराजा पिंपलोली, ज्यांनी 2000 आपण पाहिलं 20 ते 2022 हा 2 वर्षाचा कालावधी असेल. आपण पाहिलं जो गाजवला होता, प्रत्येक मैदानावरती हाहाकार गाजवला होता. आणि तोच संघ आज पुन्हा एकदा या मैदानावरती तुम्हाला खेळताना दिसेल. फिरकीचा जादागूर, मैदानाच्या आतमध्ये जो लाईटचा पोल आहे, जी विद्युत वायर आहे, तिला जर का बॉल लागला, जर मैदानाच्या आतमध्ये थांबला तर तुम्ही किती धावू शकता. जर त्याला पकडून कॅच पकडली तर ती कॅच कॅरी झालेली असेल, बाहेर गेला तर चौकार षटकार असेल. प्रत्येक मॅच मध्ये आम्ही ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. या दरम्यान आपण पाहतोय दामोद वडोळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच साजिदभाई नजे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी साजिदभाई नजे यांना विनंती करतो या आपलं एवन जोडीच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. व्हाईट बॉल आलाय, एक्स्ट्राची धाव आली आहे. धाव फलक जाऊन पोहोचेल ते 36, म्हणजेच 36-21 धावसंख्येची अजूनही गरज. आपण पाहतोय या ठिकाणी साजिदभाई नजे माजी सरपंच दामोद वडोळ ग्रामपंचायत या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. शॉट. आणि जसं ते व्यक्तिमत्व मोठं आहे ना योगेश, आणि तेवढाच मोठा फटका या मैदानात आला. साजिदभाईचं पाऊल या स्टेजवरती पडलं आणि या दरम्यान आकाशमध्ये ती जादू संसरली, चेंडू आउट ऑफ पार्क पाठवला. 6 धावेसाठी खणखणत आघात षटकार या ठिकाणी आला. षटकाराच्या सहाय्याने स्कोरकडे जाऊन पोहोचला तो 42 या आकड्यावरती. चार चेंडू 15 धावांची गरज. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. रातों के कातिल 25 तारखेच्या रात्रीला भेटतील, पण या कर्जत तालुक्याचे रातों के कातिल या 2 रात्रीमध्ये तुम्हाला पाहावास मिळतील. संघ या ठिकाणी विजयी झाला. तर युवा कार्यकर्ते आणि युवकांचे प्रेरणास्थान कोल्हारेचे आमचे संदेश आजारे यांच्याकडून 3000चं रोख पारितोषिक असेल. आणि आजच्या स्पर्धेमध्ये जर हा संघ क्वालिफाय झाला, वजीर बैलाचे मालक नितीनदादा भोईर यांच्याकडून सरप्राईज गिफ्ट आहे या सर्व खेळाडूंसाठी. आता 4 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. जे काम आपण पाहिलं होतं प्रभाकर देशमुखने करून दाखवलंय, ते काम आकाश या संघासाठी करणार का? गोलंदाज तयार, पंचाच्या डाव्या साईडनी पुन्हा एकदा सज्ज झालाय.
इथे ओरपी चेंडू बॅटची कडा घेतली गेली. कब तक चलेगी तुम्हारी बल्लेबाजी? घूमेगी हमारी गेंद. बल्लेबाज आकाश बैक टू पवेलियन. दे धक्का. विजयासाठी आपण पाहतो 14 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानावरती सज्ज झालाय तन्मय. आज तन्मयला हिरो बनायचंय. ते इथं अग्रेसर व्हायचं. तर शेलू संघ सुरक्षित आहे. जर बघायला गेलं त्याची गोलंदाजी सुरक्षित आहे. तर तन्मयने जर मॅच फिनिश केली नंदुवादा भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आमचे चिंचोले सर यांच्याकडून तनिषने मॅच फिनिश केली तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि इथे चेंडू पाठवला तन्मयने सीमारेषे पलीकडे. 6 धावेसाठी आला बेहतरीन षटकार. 14 पाहिजे होते 6 कमी झाले. आता 2 चेंडू मध्ये पाहिजेत ते 8 धावा. कुछ भी हो सकता है मित्रांनो. काही होऊ शकतो. काही होऊ शकतं. क्रिकेट आहे. वातावरण योगेश सर गरम झाला. फुल लेनचा चेंडू होता. बैठक केली. बैठकने चेंडू डी बॅकवर्ड स्क्वेअर इझर मध्ये ढकलला. तन्मय आज जर या तन्मयने जर उर्वरित 2 चेंडू आणि 8 धावा बनवल्या तर खऱ्या अर्थाने मालेगाव संघासाठी तो तारणहार ठरेल. 2 डॉट चेंडू कंपल्सरी चेसिंग आहे. इथे 1-2 धावा येणे गरजेच्या होत्या. कुमार नॉन स्ट्राईकला आहे. त्याच्यामध्ये पण ताकद आहे. आणि हा चेंडू डबल घेणंच गरजेचं होतं. आणि तिथे आपण पाहतोय डॉट चेंडू खेळला गेला होता. 1 चेंडू 8 धावांची गरज आहे. मॅच मध्ये मजा आली. आज ही मॅच शेवटच्या चेंडू परत जाताच योगेश ही सुरुवात दाखवली मालेगाव संघाने. इथे मॅच आपण पाहतोय कव्हर झालेली आहे. लगातार डॉट चेंडू आपण पाहतोय. आणि इथे विजयी झालाय आपण पाहतोय शिवसाई शेलू संघ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना 32 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 2 महत्वपूर्ण विकेट्स मिळवल्या. तो धनंजय ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या धनंजय मॅन ऑफ द मॅच साठी अभिद 11 दामट टीम अगदी लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे.